कोल्हापूर महानगरपालिकेकडून शहरातील अनधिकृत अतिक्रमणावर कारवाई. कोल्हापूर शहरात अतिक्रमणाविरोधात महापालिकेने पुन्हा एकदा कडक भूमिका घेतली आहे. शहर सुटसुटीत, स्वच्छ आणि वाहतुकीसाठी मोकळे ठेवण्याच्या उद्देशाने महानगरपालिकेकडून अतिक्रमण हटवण्याची मोहीम जोरात राबवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर राजारामपुरी येथील पहिल्या गल्लीतील प्रसिद्ध खाऊगली परिसरात आज मोठी कारवाई करण्यात आली. या भागात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आणि अनधिकृतपणे जागा व्यापून बसलेल्या तब्बल 18 खोकेधारकांवर महापालिकेच्या पथकाने कारवाई केली. विशेष म्हणजे कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खोके मालकांनी स्वतः पुढाकार घेत आपले अतिक्रमण काढून घेतले. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने ही मोहीम राबवली. स्थानिक रहिवासी आणि वाहन चालकांना याचा मोठा दिलासा मिळाला असून वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. मी मीरा नागिमे, शाखा अभियंता, कोल्हापूर महानगरपालिका. काल आमचे उपायुक्त धनावडे साहेब व सहाय्यक आयुक्त जावडेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काल आपल्या जनता बाजारला लागून जी अतिक्रमणाचे गाडेधारक, फेरीवाले वगैरे होते त्यांना वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या, तरीही त्यांनी ते गाडे काढलेले नाहीत. त्याच्यामुळे काल ठोस पाऊल उचलून सगळे अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये जनता बाजारला लागूनच्या एकूण 7 गाड्या काढण्यात आलेल्या आहेत आणि इकडच्या राजाराम गार्डनला लागून 18 फेरीवाल्यांच्या गाड्या होत्या, त्या पण काढलेल्या आहेत. फेरीवाला म्हणजे गाड्या कायमस्वरूपी एकाच ठिकाणी नाही, तर ते फिरती गाडी पाहिजे. तथापि बरेच फेरीधारक कायमस्वरूपी आपलं ठाण मांडून बसलेले आहेत आणि या सदरचं हे अतिक्रमण शहरात अधिकाधिक वाढत आहे. त्याला कुठेतरी कंट्रोल म्हणून ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि यापुढील काळातही अतिक्रमण होऊ नये यासाठी अशीच कारवाई करण्यात येईल. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.